नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या आतून हलकं होऊया या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण जाडी कमी करण्याचे वैचारिक उपाय बघतोय. एक साधा सोपा नियम आहे. योग्य विचार करा, योग्य वजन मिळवा. ज्या वजनामध्ये तुम्हाला सहज वाटतं, हलकं वाटतं, तुम्हाला हालचाल व्यवस्थित सहजी करता येते, ते तुमच्यासाठीचं योग्य वजन. आज बघूया योग्य वजन मिळवण्यासाठी मनात धरून ठेवण्याचे योग्य विचार. जिथे आहात तिथेच शांत बसा. डोळे मिटलेत तर अतिशय उत्तम. एक एक ॲफर्मेशन मी म्हणत जाईन आणि त्यानंतर थोडा वेळ थांबेन. त्या वेळामध्ये तुम्ही सुद्धा ते ॲफर्मेशन मनामध्ये म्हणा. मी अतिशय ऊर्जावान आहे. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी निर्भय आहे. मी सुरक्षित आहे. माझ्या भोवती त्या परमोच्च शक्तीचं कवच आहे. मी मला जसं आहे तसं स्वीकारते. माझं आरोग्य आणि माझा फिटनेस ही माझी प्रायोरिटी आहे. मी दृढनिश्चयी निग्रही आहे. माझ्याकडे माझ्यासाठी पुरेसा वेळ आहे. रोज व्यायाम करायला मी सहज वेळ काढते. व्यायाम करणं खूप सोपं आहे. मी रोज उत्साहाने व्यायाम करते. प्रत्येक उच्छ्वासावाटे माझ्या शरीरातील अधिकचं वजन मी बाहेर टाकते. माझी पचनशक्ती अतिशय उत्तम आहे. माझ्या आरोग्यासाठी, योग्य वजनासाठी योग्य तो आहार मी घेते. माझ्यासाठी जे योग्य नाही त्याला नाही म्हणण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. योग्य वजन ही माझ्या शरीराची नैसर्गिक स्थिती आहे. कोणत्याही वयात शरीराचं वजन योग्य ठेवणं मला सहज शक्य आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या.
आणि तथास्तु असं म्हणून डोळे उघडा. अजून काय काय योग्य विचार तुम्हाला सुचतायत त्यावर जरूर विचार करा. पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सवर सुद्धा मी एक पूर्ण सिरीज केलेली आहे, ती जाऊन रेफर करा किंवा आठवा. त्यातली सुद्धा काही ॲफर्मेशन्स या केसमध्ये वापरता येतील. तुमचे जे काही जाडजूड विचार आहेत ते तुम्ही ओळखलेत का? फिट थॉट्समध्ये ते बदलता येतील का तुम्हाला? आज यावर जरूर विचार करा. ही जी ॲफर्मेशन्स आहेत ती सकाळी उठल्यावर लगेच किंवा रात्री झोपण्यापूर्वी मनात गिरवून मग झोपा. आरशात आपण एकदा तरी स्वतःला बघतोच, तेव्हा आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून ही ॲफर्मेशन्स जरूर म्हणा. अतिशय उपयोगी ॲफर्मेशन्स आहेत ही जाडी कमी करण्यासाठी. दिवसभरात अगदी 5 मिनटं एकांतात शांत बसून ही ॲफर्मेशन्स मनामध्ये जर गिरवलीत तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि यावर तुमचा विश्वास किती आहे, या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सवर तुमचा विश्वास किती आहे ते पण जोखा. परमोच्च शक्ती नेहमीच तथास्तु म्हणते आणि त्यामुळे मनात तोच विचार धरून ठेवा ज्याला परमतत्वाने तथास्तु म्हटलेलं तुम्हाला हवं आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.